नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आज तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आपण बटाट्यापासून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना आठवड्यातून 2-3 वेळा नक्की बनवाल. इतकी टेस्टी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. झटपट याचा 10 मिनिटांमध्ये आपला हा नाश्ता तयार होतो. चला वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. सर्वप्रथम मंडळी इथे आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत. बटाटे व्यवस्थित असे सोललेले आहेत म्हणजे याची साल काढून घेतली. आता बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. पातळ अशा स्वरूपामध्ये आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. जास्त जाडसर किसायचा नाही, जरा पातळसर किसून घ्यायचा म्हणजे पुढे शिजवताना बटाटा पटकन असा शिजला जातो. इथे आपण कच्चे बटाटे घेतलेले आहेत. कच्च्या बटाट्यापासून झटपट अशी ही रेसिपी बनवणार आहे. तर इथे आपण सर्व बटाटा आहे व्यवस्थित असा किसून घेऊया. डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेऊ शकता किंवा मग एका प्लेटमध्ये अगोदर बटाटा किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा बटाटा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा. आपण 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. आता हे दोन्ही बटाटे आपण किसून घेऊया. पहा अशा पद्धतीने आपण पातळसर असा हा बटाटा किसून घेतलेला आहे. स्वच्छ पाण्याने याला व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे आणि जरा वेळ पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत इथे आपण काही भाज्या चिरून घेऊयात. जसं की इथं मी घेतलेला आहे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची. सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता. जसे की गाजर, कोबी, बीट यामध्ये घालू शकता. सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. आजचा पदार्थ तर आपण भरपूर अशा भाज्या घालूनच बनवणार आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलेच असेल की रेसिपी किती जास्त पौष्टिक आहे. पुढे तुम्हाला समजेल ही रेसिपी अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे. तर इथे आपण कांदा पण चिरून घेऊया. कांद्याचं साल काढून घ्यायचं आहे. आता कांदा आपण बारीक बारीक चिरून घेऊया. तर कांदा चिरताना अगदी जवळ असा चिरायचा अशा पद्धतीने, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने, म्हणजे कांदा अगदी बारीक असा चिरला जातो. तर पहा इथे आपण या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. आता हा जो किसलेला बटाटा होता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे. यामधलं पाणी पिळून काढलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. संपूर्ण भाज्या आपण बटाट्यामध्ये घातलेल्या आहेत. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. जसं की थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे, थोडेसे जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, थोडासा ओवा हातावरती चोळून यामध्ये घालायचा म्हणजे आपल्या पदार्थाला खूप छान फ्लेवर येतं. थोडीशी कसुरी मेथी चोळून यामध्ये घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. पहा भरपूर अशा भाज्या घातल्यामुळे आपला पदार्थ खूपच पौष्टिक बनणार आहे. बऱ्याच वेळा लहान मुले भाज्या खात नसतील तर ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या यामध्ये मिक्स करून पदार्थ बनवायचा. संपूर्ण साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता पहा या भाज्यांना ना पाणी सुटायला लागलेलं आहे. यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे पटकन भाज्यांना पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण पाणीसुद्धा वापरणार नाही. चला आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं करत आपण तांदळाचे पीठ यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया. भाज्यांना पाणी सुटलेलं आहे त्यामुळे यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. गरजेप्रमाणे लागेल असं पीठ आपण यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया. संपूर्ण अर्धी वाटी तांदळाचे पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता. तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिश्रण थोडंसं पातळसर ओलसर वाटते त्यामुळे आणखीन 1 चमचा तांदळाचे पीठ यामध्ये घालूया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पहा अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हातावरती याला प्रेस करून हलकंसं असं थापून घ्यायचं आहे. याची टिक्की बनवून घ्यायची आहे, पण टिक्की जरा जाड असते. आपण याला पातळसर अशा स्वरूपामध्ये हातावरती पसरवून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला पातळ अशा याच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही.
तेल किंवा तुम्ही पाणीसुद्धा लावून घेऊ शकता. मध्यम आकाराच्या आपण पातळ अशा या टिक्की बनवून घेऊया. तर आज आपण बटाट्यापासून आणि तांदळाचं पीठ वापरून झटपट असा होणारा हा बटाट्यापासून नाश्ता बनवतोय, जो की कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि पौष्टिकही आहे. झटपट तयार होतो अगदी 10-15 मिनिटामध्ये. तर अशा पद्धतीने आपण या सर्व टिक्की बनवून घेऊया. आता लगेच आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तव्यावरती थोडंसं तेल घालूया. तेलाऐवजी इथे तुम्ही तूपही वापरू शकता. तेल व्यवस्थित तव्याला लावून घ्यायचं आहे. तयार केलेले टिक्की आपल्याला तव्यावरती ठेवायचे आहेत. एकाच वेळेस आपण या भरपूर अशा टिक्की तव्यावरती भाजून घेऊ शकतो. याला तुम्ही टिक्की म्हणू शकता किंवा पॅनकेक म्हणू शकता. डायरेक्ट हातावरती याला थापून घ्यायचं किंवा मग तुम्ही असं मिश्रण घेऊन तव्यावरती सुद्धा पसरवून घेऊ शकता. पहा मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट तव्यावरती सुद्धा हे पॅनकेक बनवून घेऊ शकता. याला तुम्ही बटाट्याचे पॅनकेक म्हणू शकता, टिक्की म्हणू शकता किंवा आणखीन याला काय नाव द्याल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जरासं पातळसर पसरवून घ्यायचं म्हणजे हे पटकन भाजलं जातं आणि आतमध्येपर्यंत व्यवस्थित असं शिजलं जातं. तर पहा अशा पद्धतीने आपण सर्व टिक्की पॅनवरती ठेवलेल्या आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपल्या अशा 8 ते 9 टिक्की तयार होतात या आकाराच्या. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचे असेल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. इथे आपल्याला गॅस मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे आणि हे पॅनकेक भाजून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला जरासुद्धा कुठेही वाढवायचा नाही. बारीक ते मध्यमच ठेवा, जेणेकरून यामधला बटाटा आहे व्यवस्थित असा शिजला जाईल. त्यामुळे आपण सुरुवातीला बटाटा किसताना पातळसर असा किसून घेतलेला आहे. 4-5 मिनिटानंतर आपल्याला या टिक्की पलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. पहा इथे आपण या सर्व टिक्की पलटवून घेऊया. खालच्या बाजूने याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 4-5 मिनिटे झालेली आहेत. पलटवून घेऊया. पाहू शकता टिक्की खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत. दोन्ही बाजूने आपण अलटीपलटी करून या टिक्की व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत. मस्त अशा आपल्या झटपट तयार होणाऱ्या बटाट्याच्या टिक्की इथे तयार झालेल्या आहेत. पाहू शकता या टिक्की दिसायला सुंदर दिसत ना, चवीलाही तितक्या छान झालेल्या आहेत. आता आपण लगेचच तव्यातून काढून घेऊया. मस्त अशा गरमागरम या टिक्की तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. आता ही टिक्की मी तुम्हाला तोडूनही दाखवते. पहा आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशी शिजलेली आहे. छान अशी आपली बटाट्याची टिक्की तयार झालेली आहे. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळच्या संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी असं झटपट होणाऱ्या टिक्की एकदा नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी नक्की आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल ना, एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. चला मग, बाय बाय.